जय जिजाऊ, जय लहूजी, जय अण्णाभाऊ. आज 1 ऑगस्ट, साहित्य शिरोमणी, लोकशाहीर, साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृती कार्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्य संस्कृती क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. 1 ऑगस्ट 1920ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या क्रांतिभूमीत अण्णाभाऊंचा जन्म झाला. वाटेगाव ही क्रांतिभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यामध्ये बहुमोल योगदान देणारी भूमी म्हणून देशाला परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी वाटेगावमधील मातंग समाजाच्या असंख्य तरुणांनी काम केल्याची इतिहासात नोंद आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जमिनी दिल्या अशाही स्वरूपाची नोंद आम्हाला पाहायला मिळते. अशा क्रांतिभूमीत अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेमुळे कदाचित त्यांना शाळा शिकता आली नाही. ते केवळ 1.5 दिवस शाळेत गेले, पण सगळ्या जगाला हेवा वाटावं असं उत्तुंग साहित्य त्यांनी निर्माण केलं. कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णने, पोवाडे या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. खरं तर 1949ला त्यांना रशियात जाण्याचे निमंत्रण प्राप्त झाले होते, पण काही अडचणी उभ्या राहिल्या. यावेळेस 1961ला त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांना इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीच्या माध्यमातून रशियाला पाठवण्याचे ठरले. याही वेळेस अडचणी उभ्या राहिल्या, पण जनतेने पैशाचा पाऊस पाडला आणि अण्णाभाऊ रशियात गेले. खरं तर अण्णाभाऊ साठे जाण्याच्या पूर्वीच रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य पोहोचलं होतं. असंख्य रशियन लोक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करत होते. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे रशियात गेले त्यावेळेस रशियाचा राष्ट्राध्यक्ष देखील अण्णाभाऊंच्या स्वागतासाठी तत्पर होते. अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, गोवा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये जनजागृती आणि प्रबोधनाचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. रशियामध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे त्या ठिकाणी सादर केले आणि रशियन लोकांना ते पोवाडे एवढे ऐकले की रशियन सरकारने रशियन आकाशवाणीच्या माध्यमातून रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. असे साहित्यरत्न, साहित्य शिरोमणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दुर्दैवाने 18 जुलै 1969ला आपल्याला सोडून गेले. अण्णाभाऊ साठे जरी आज शरीररूपाने आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या अजरामर साहित्याने आजही ते आपल्या सर्वांमध्ये आहेत. पुनश्च एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र विचार स्मृती कार्यांना कोटी कोटी अभिवादन करतो. आज त्यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र सरकार लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करते. आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेपासून प्रेरणा घ्यावी आणि आपली सृजनशीलता ही जागृत करावी एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे.